पत्रकार आहेत, ज्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत, मिंध्यांचे बहुतेक लोक आहेत. स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे, शरद पवार असेल, मी असेल, उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, सगळ्यांवरती हे विजिलन्स चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली? बरे मी सांगत नाही, आता आम्ही तर बोलतोच आहोत. स्वतः राज्याचे महसूल मंत्री जर सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देतायत का मिस्टर बावनकुळे? हा किती गंभीर गुन्हा आहे. काय सांगावं, हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील, कारण अमित शहा फडणवीसांच्या विरुद्ध आहेत. त्यांचा काय भरोसा नाही. कोणासाठी चाललंय हे? कुठून आली यंत्रणा ही? या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे. पण राऊत साहेब, याआधी असं होतं की पोलीस किंवा गृह विभागामार्फत अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज पोलीस स्तरावर हे सगळं सुरू आहे. बघा, पोलीस हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही लोकांचे फोन नक्कीच ऐकत असतील, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड सिक्युरिटी. पण आता भारतीय जनता पक्षाचे लोक खाजगीरित्या अशा प्रकारची यंत्रणा उभी करून, जसे बनावट कॉल सेंटर्स, बनावट टेलिफोन एक्सचेंज, बरोबर ना, जसं गुजरातमध्ये बनावट कोर्ट निर्माण झाली, बनावट ईडीची ऑफिसेस निर्माण झाली, तर त्या पद्धतीनं या देशामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे मंत्र्यांनाही जबाबदारी दिलेली दिसते की आमच्या सगळ्यांचे, किंवा जे माझ्या गटात नाहीत त्यांचे, जे माझे मित्रपक्ष आहेत आणि जे माझ्या विरुद्ध कारस्थानं करतायत त्या सगळ्यांचे, निवडणूक काळात तर सर्व पत्रकारांचे फोन ऐकायचे आणि त्या संदर्भातली माहिती रोज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना कळवायची. हे पडद्यामागे सुरू आहे.